मिरज शहरातील पार्किंग व्यवस्था होईपर्यंत वाहन उचलणं बंद करावं व रस्त्यांवरती पार्किंगचे पट्टे मारावेत अशी मागणी मिरज शहर सुधार समितीनं निवेदनाद्वारे केली आहे। मिरज शहरात वैद्यकीय उपचार व तहसील कामानिमित्त कर्नाटक व मिरज पूर्व भागातून नागरिक येत असतात। त्यांना वाहतूक नियम व शहरातील वाहतूक यंत्रणा माहीत असते। शहरातील मुख्य रस्त्यावर पट्टे मारले नाहीत, त्यामुळे वाहतूक शाखेच्या गाड्या उचलून नेतात। नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागतोय। तसंच मार्केट परिसरातील दुकानदारांनी रस्ता व फुटपाथवर अतिक्रमण केली आहेत, त्यामुळे नागरिकांनी दुचाकी वाहनं लावायची कुठं असा प्रश्न उपस्थित होतोय। जोपर्यंत महापालिका व पोलीस प्रशासन वाहन पार्किंग व्यवस्था करीत नाहीत व रस्त्याच्या कडेला पट्टे मारत नाहीत, तोपर्यंत वाहतूक शाखेनं दुचाकी वाहनं उचलू नयेत अशा आशयाचं निवेदन मिरज सुधार समितीनं दिलंय। बांधकामचे कर्मचारी आपण नगररचनाला राबवतो असं चाललंय। आता आपण पेपरवर लिहून वैतागायला नंतर म्हटलं की आमची मिरज शहर सुधार समिती म्हणून एक आहे। मिरज शहरामध्ये वाहतुकीची व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे। मिरज शहरामध्ये पार्किंगची कुठेही व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि शहरामध्ये पार्किंगचे पट्टे कुठेही मारलेले नाहीत, त्यामुळे वाहतूक उचलणारी क्रेन बंद करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन आम्ही माननीय पोलीस उपाधीक्षक यांना दिलेले आहे। आणि तहसीलदार कार्यालय मिरज शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे ही वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। जोपर्यंत वाहतुकीची व्यवस्था पूर्ण होत नाही पार्किंगची आणि पार्किंग पट्टे मारले जात नाही, तोपर्यंत वाहतूक उचलणारी क्रेन बंद करण्यात यावी अशी मागणी मिरज शहर सुधार समितीच्या वतीने आम्ही आज माननीय उपाधीक्षक साहेब यांच्याकडे केलेली आहे।